छत्रपती संभाजीनगरमधील सिडको बसस्थानकाची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज अचानक पाहणी केली. पाहणी दरम्यान बसस्थानकातील अस्वच्छतेची परिस्थिती पाहून मंत्री सरनाईक यांनी नाराजी व्यक्त केली. स्वच्छतेबाबत कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची त्यांनी चांगलीच कानउघडणी केली. छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको बसस्थानकाची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अचानक पाहणी केली. या पाहणी दरम्यान बसस्थानक परिसरातील तसेच स्वच्छतागृहांमधील अस्वच्छता त्यांच्या निदर्शनास आली. त्यामुळे मंत्री सरनाईक यांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर नाराजी व्यक्त करत स्वच्छतेबाबत कडक सूचना दिल्या. बसस्थानकाची स्वच्छता ही नियमित आणि योग्य पद्धतीने झाली पाहिजे असे निर्देश त्यांनी स्वच्छतेची जबाबदारी असलेल्या ठेकेदाराला दिले. तसेच स्वच्छता राखण्यात दिरंगाई किंवा हयगय आढळल्यास संबंधितावर कठोर कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशाराही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला. मंत्र्याच्या अचानक पाहणीमुळे सिडको बसस्थानकातील स्वच्छतेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवरती आलाय. आता संबंधित प्रशासनाकडून कोणती कारवाई केली जाते याकडे सर्वांचंच लक्ष आहे. नाही अस्वच्छता होती आणि त्या संदर्भात मी माझ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची कानउघडणी केलेली आहे. परत जर अशा पद्धतीची चुकी त्यांच्याकडनं झाली तर माझी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी लागेल. परंतु आमच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना फक्त जो ठेकेदार नियुक्त केले त्या ठेकेदाराकडून स्वच्छतागृहाची तपासणी करून योग्य ते स्वच्छता ठेवण्याच्या सूचना केलेल्या असताना जर त्याबद्दल ते दिरंगाई करत असतील किंवा हेगाई करत असतील तर त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई मला करावी लागेल. यानंतर म्हणजे एवढे निधी देऊनही काम करणे त्यामुळे पुन्हा कारवाई होईल. बघू ना आता काय अहवाल तर मागवलाय.